दिवाळी जवळ आलेली आहे, फटाके वाजणार आहेत, आपण भरपूर फराळ सुद्धा खाणार आहोत. पण या सगळ्यामध्ये आपण शरीराची काळजी घेणार आहोत. आपल्या रक्तामध्ये शुगर वाढू नये, आपलं बीपी वाढू नये, त्याचबरोबर आपल्या स्किनला त्रास होऊ नये, या सगळ्याची काळजी घेणार आहोत. पण या काळामध्ये डोळ्यांचे आजार, डोळ्यांचा त्रास पण मोठ्या प्रमाणावर होत असतो. फटाक्यांच्या दारूमुळे, वाढलेल्या प्रदूषणामुळे आणि महत्त्वाचं आहे ते म्हणजे की खाल्लेल्या जास्तीच्या गोडामुळे सुद्धा त्रास होऊ शकतो. तर हे त्रास काय असू शकतात आणि दिवाळीत आपल्याला डोळ्यांची काळजी कशी घ्यायची आहे याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर अभय मुंडेंकडनं. सर, हेल्थ मध्ये जेव्हा आपण बघतो तेव्हा डोळ्यांकडे थोडंसं कमीच लक्ष दिलं जातं. आता दिवाळी आलेली आहे, त्यामुळे पोटाचं आणि जिभेचं एवढंच काम राहणार आहे लोकांकडे. कशी दिवाळीमध्ये काळजी घेतली गेली पाहिजे डोळ्यांची? दिवाळीमध्ये एअर पोल्युशन खूपच वाढणार आहे. त्यामुळे जी ॲलर्जिक रिॲक्शन्स किंवा डोळ्याला साध्या गोष्टी, डोळ्यांना खाज येणे किंवा डोळे लाल होणे हे खूप प्रामुख्याने दिसतं. त्यामुळे जर आपण प्रोटेक्टिव्ह ग्लासेस वापरले, जसं आपण सर्जरीनंतर व्हाईट ग्लासेस देतो, ब्लॅक नाही, तर ते वापरून जर आपण प्रवास केला तर ते फार संयुक्तिक ठरेल. किंवा दिवसातनं 4 ते 6 वेळा जर डोळे थंड पिण्याच्या पाण्याने डोळे धुवाल आपण, तर त्यामुळे जे जो डस्ट जमा होईल डोळ्यात तो निघून जाईल. ही बेसिक काळजी आपण घेऊयात. आणि फटाक्यांपासून थोडंसं लांब राहण्याचा जर संकल्प आपण केला तर ह्या गोष्टींपासून आपण दूर राहू. फटाक्यांपासून लांब राहणं शक्यच नाही, कारण फटाके म्हणजे दिवाळी असं सगळं आहे. पण यात आणखीन एक गोष्ट आहे, ती म्हणजे की हवेमध्ये असलेली फटाक्यांची दारू, किंवा आपण जेव्हा फटाके फोडायला जातो तेव्हा तिथं असलेली दारू, किंवा चुकून फटाके फोडल्यानंतर त्या हाताला लागलेल्या दारूचं डोळ्यामध्ये जाणं. तर ह्याच्यावर आपण कशा पद्धतीने, म्हणजे तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे ग्लासेस लावू शकतो, पण जर ते तसं झालं तर मग नेमकं काय करायचं? जर कुठलाही, आता माझ्या निदर्शनात असं आलेलं आहे की जो फटाका फोडतो ना तो जास्त काळजीपूर्वक फोडत असतो. ज्या काही इंजुरीज होतात दिवाळीमध्ये किंवा जे काही पेशंट्स येतात ना, ते जो लोक सहज रस्त्याच्या बाजूने जात असतात किंवा त्यांना माहिती नसते की ते फटाके फुटले जातात, त्यांच्यामध्ये या म्हणजे ॲक्सिडेंटल इंजुरीचं प्रमाण खूप जास्त आहे. मागच्या वर्षीच एक गोष्ट सांगतो की करिडो स्टेशनच्या बाहेर एक महिला आपल्या ऑफिस आवर्सनंतर घरी जात होती आणि तिला काहीही कळलं नाही. फक्त तिच्या पाठीमागे कुठेतरी काच फुटल्याचा आवाज आला. ती घरी गेल्यानंतर तिला दिसणं बंद झालं, म्हणून ती माझ्या क्लिनिकला आली. मी तिचा डोळा चेक केला तर तिला कॉर्नियल टियर, म्हणजे तिचा डोळा अक्षरशः फुटला होता. अरे बापरे. हां. तिला हिस्ट्री विचारली तेव्हा तिला काही हिस्ट्री सांगता नाही. जेव्हा CCTV फुटेज तिथलं चेक केले गेले तेव्हा तिथे एक बाजूला माणूस तो एक बॉम्ब, सुतळी बॉम्ब म्हणतात, तो बॉम्ब एका बाटलीमध्ये घालून फोडत होता. ज्या बॉम्बचा, ज्या फटाक्याचा आणि त्या व्यक्तीचा कसलाही संबंध नव्हता. अक्षरशः ती त्यापासून 15-20 फुटावरती होती, रस्त्याच्या बाजूने जात होती ती, तर तिचाही डोळा अशा माध्यमातून फुटला होता. त्यामुळं आपण जेव्हा रस्त्याने चालतो दिवाळीच्या काळामध्ये तेव्हा फटाके फोडणाऱ्यापेक्षाही जे फटाके फोडत नाहीत, जे आजूबाजूने जात असतात, त्या लोकांनी जास्त काळजी घ्यावी. फटाके फोडणाऱ्याला माहिती असतं फटाका फुटणार आहे आणि तो लगेच फटाका पेटवून बाजूला होतो किंवा पाठ फिरवतो, त्यामुळं त्याला तो त्रास होत नाही. जर असा त्रास झाला तर ताबडतोब डॉक्टरांना भेटणं फार गरजेचं आहे, कारण तो ब्लास्ट असतो. त्यातनं येणारे जे पार्टिकल्स किंवा आजूबाजूची माती किंवा जो बारीक खडे असतात ना, ते डोळ्यात अक्षरशः पेनिट्रेट होतात. त्याला पेनिट्रेटिंग आय इंजुरी म्हणतात. तेव्हा सुरुवातीला कसलाही पेन होत नाही, फक्त आपल्याला वाटते काय ते डोळ्यावरती लागलं. तेव्हा डॉक्टरांकडे जाऊन डोळा तपासणं अत्यंतच गरजेचं आहे. मायनर सिम्पटम्स असतील, फक्त डोळ्यात दारूचा हात लागला असेल वगैरे वगैरे, तर डोळे धुवून ते क्लिअर होईल. पण डोळे धुण्याचं प्रमाण पण अक्षरशः 10 ते 15 लिटर पाण्याने डोळे स्वच्छ धुवायला हवेत, कारण ते केमिकल बर्न किंवा जर वाफ आली तर ते बर्न कॉर्नियावर होऊन कॉर्निया कायमचा डॅमेज होऊ शकतो. त्यापेक्षा महत्त्वाचं हे ग्लोब रप्चर, म्हणजे डोळा फुटणे किंवा कॉर्निया तुटणे, कॉर्निया फाटणे, अशा इंजुरीज फार कॉमन आहेत. त्याच्याकडे लक्ष द्यावंच लागेल, कारण ही ब्लास्ट इंजुरी असते. तुम्ही आता सांगितलं त्या पद्धतीने, पण मग रक्तबिक्त आलं नव्हतं त्या महिलेच्या? अजिबात नाही. त्याचा कॉर्निया जो काच असतो कॉर्नियाला इंजुरी झाली, तो काचेचा तुकडा येऊन तिला फक्त असा कॉर्नियाला घासून गेला. तो तिला अजिबात कळाला नाही. ते पेनलेस, तिला काहीच हिस्ट्रीज नव्हती. जेव्हा पोलिसांना सांगून आम्ही CCTV फुटेज चेक केलं तेव्हा कळलं की तिच्या पाठीमागे हे घडलं होतं. पण पोलिसांकडे का जावं लागलं? म्हणजे ते आपण जेव्हा अशी केस येते ना तेव्हा पोलीस रिपोर्ट करतो आपण की अशी केस आलेली आहे, म्हणजे ते एक फॉर्मॅलिटी असते. म्हणजे हे पण लक्षात घेतलं पाहिजे की कधी कधी हेल्थ इंजुरीज मध्ये पोलिसांना इन्व्हॉल्व्ह करावंच लागतं. कुठलाही ट्रॉमा असेल ना तर आपण इमर्जन्सी पोलीस रिपोर्ट करतोच. आता तुम्ही जसं सांगितलं त्याप्रमाणे कॉर्निया टियर झाला होता, मग त्याच्यामध्ये उपचार काय? अशा घटना जेव्हा घडतात अनेकदा खड्यांमुळे सुद्धा होऊ शकतो. खडा जर पेनिट्रेट झाला किंवा जो पाठीमागच्या रेटिनापर्यंत पोहोचला किंवा व्हिट्रियसमध्ये गेला डोळ्यामध्ये, तर तो डोळा कायमचा निकामी होण्याची शक्यता फार जास्त असते. एंडोफ्थॅल्मायटिस म्हणजे डोळ्याचं इन्फेक्शन होऊन तो डोळा कायमचा निकामी होतो. कारण कुठलाही पार्टिकल हा खूप जंतूंसोबत आत गेलेला असतो. डोळा हे सरायला ऑर्गन आहे, त्याच्यामध्ये कुठलाही जंतू नसतो. त्याला जंतुसर्ग झाला की मग ते
थांबवणं खूप कठीण असतं. पण आता म्हणजे ह्या पेशंटच्या केसमध्ये नेमकं पुढे आपण ट्रीटमेंट कशी केली आणि तिला नंतर दिसायला लागलं का? हो, तिचं दुसऱ्या दिवशीच आम्ही सर्जरी केली, कॉर्नियल टियर रिपेअर केलं आणि तिला तिचा लेन्स काढावा लागला, तिचं व्हिट्रेसही काढायला लागलं, कारण सगळंच प्रोलॅप्स झालेलं होतं. पण ती सध्या ठीक आहे. नॉर्मली बघू शकतात असे? नॉर्मली नाही बघू, तिची 50% विजन कायमची कॉम्प्रोमाइज झालेली आहे. म्हणजे आता अंधुकच पाहायला अंधुकच पाहायला मिळतं. तिचा कसलाही दोष नसताना तिला झालेला हा ट्रॉमा आहे. आणि असे अनेक पेशंट मी पाहिले ओव्हर द पिरियड ऑफ टाइम. म्हणजे ही काळजी आपण घेतली पाहिजे. 90% पेशंट्स आजपर्यंत मी पाहिलेले हे असेच आहेत, जे पासरबाई आहेत, जे बाजूने जात होते किंवा त्यांना माहितीच नव्हते इथे काही चाललेलं आहे. फायरवर्क्सचा त्यांना मार लागलेला आहे. फटाक्यांनी आपली मजा होते, पण दुसऱ्याचा जीव जाऊ शकतो, दुसऱ्याच्या जीवावर खूपच धोकादायक. म्हणजे त्याच्यावर मी सांगेन की काहीतरी पॉलिसी यायला हवी. डॉक्टर, फटाक्यांच्या बद्दल बोलतायत, तुम्ही सुद्धा आता वाफेचा उल्लेख केला. अनेकदा असं होतं की फटाके लहान मुलांना कळत नाही, फटाके लावतात, अचानक पाऊस अनार जे असतात त्याची वाफ आली किंवा मग ते गरम गरम लागलं असंच त्यांना फक्त कळतं. मग आपण पटकन म्हणतो की डोळा धुवून घे किंवा असं. तर अशा वेळेस काय करायचं? फटाका लावत असताना वाफ आली डोळ्याला किंवा मग डोळ्यावर गेल्यासारखं वाटलं, ठिणगी उडाली असं वाटलं, तर मग काय करायचं? ताबडतोब डोळा धुवून घ्यायचा आणि लॉट ऑफ वॉटर, म्हणजे एक बकेट पाणी 10 ते 15 लिटर पाणी डोळ्यात धुवायचं. वाहत्या पाण्यात की ठेवलं? वाहत्या पाण्यात डोळा धुवायचा आणि डॉक्टरांना जवळ करायचं. त्याचं कारण आहे की बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं की डोळा लाल झाला तरच काहीतरी झालं, पण जेव्हा डोळा असा वाफ येते आणि डोळा लाल होत नाही तर ते एक डेंजरस आहे. कारण लिंबल सेल्स, ज्या स्टेम सेल्स असतात डोळ्यातल्या, त्याचा जर डोळा लाल झाला नाही तर ते धोकादायक लक्षण आहे. त्याचा अर्थ की त्या स्टेम सेल्स किंवा लिंबल सेल्स डॅमेज झाल्यात, त्या डोळ्यांची रिकव्हरी होण्याची शक्यता फार कमी असते. त्यांना फार इमिडिएट ट्रीटमेंट लागते, अन्यथा तो डोळा कायमचा जातो. अच्छा, अशा परिस्थितीमध्ये ट्रीटमेंट काय घ्यायला हवी? आणि आता डॉक्टर तर अनेकदा दिवाळीत नसतात. होम रेमेडी हीच आहे की पाण्याने डोळा धुणे. आणि डॉक्टर्स असतातच, कुठे ना कुठे डॉक्टर असतात, जरी सगळे सुट्टीवर जाणार, म्हणजे आपला डॉक्टर नसेल तर दुसऱ्या डॉक्टरकडे डोळ्याच्या डॉक्टरकडेच जायला पाहिजे डोळ्याला काही झालं तर. कारण हे परत मी सांगतो की अशा वेळी जर आपण जनरल प्रॅक्टिशनरकडे गेलो किंवा केमिस्टकडे गेलो तर तो बरोबर सेफ्रोफ्लॉक्सासिन विथ डेक्झामेथाझोनचा ड्रॉप देणार. आणि जेव्हा डोळ्यामध्ये इन्फेक्शन असतं किंवा जेव्हा डोळ्यामध्ये मार लागून काही परफोरेशन झालेलं असेल, त्याच्या डोळ्यामध्ये जर आपण स्टेरॉइडचा ड्रॉप टाकला तर तो डोळा त्या ड्रॉपमुळे कायमचा जातो. त्यामुळे कृपया असा हलगर्जीपणा करू नका. सगळे गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स, सगळे BMC हॉस्पिटल्स हे 24/7 चालूच असतात. दिवाळी असो, कुठलाही सण असो, तर तिथे गव्हर्नमेंट हॉस्पिटल हा चांगला हो, खूप चांगला पर्याय आहे तो. एक आणखीन गोष्ट आहे ती म्हणजे की आपण फटाक्यांच्या बद्दल बोललो, पण जेव्हा म्हणजे फटाके नाही वाजवत लोक, पण आसपास फटाके लावतात आणि आम्ही आमच्या घरी आहोत, तर त्या वाफेने किंवा त्यावेळेस उडणारे जे काही दारूचे कण आहेत त्याच्यामुळे इंजुरी होऊ शकते का? अगदी घरात बसल्या बसल्या इंजुरी कशामुळे होऊ शकते, पण त्याचा असा डायरेक्ट ब्लो झाला किंवा तेवढा मोठा फटाका, असं बॉम्बसारखं काय असेल, त्याने काही ब्लास्ट झाला आणि वाळूचे कण उडाले तरच इंजुरी होऊ शकेल, तुम्ही घरात बसले असेल तर. पण एअर पोल्युशन हा खूप मेजर कन्सर्न आहे. त्यांनीही डोळ्याला ॲलर्जी होते, इरिटेशन होतं. दिवाळीमध्ये खूप पेशंट असेच येतात की आम्हाला डोळे खाजायला लागले किंवा कंजक्टिव्हायटिस झाला, म्हणजे डोळ्यांना इन्फेक्शन झालं, इन्फ्लेमेशन झालं, असे खूप लोक येतात. एक आणखीन फटाक्यांच्याच अनुषंगाने, आता हे आपण छोट्या मोठ्या इंजुरीज त्यातनं होणारे मोठे गोष्टी पाहिल्या, पण अचानक ब्लास्ट झाला, हातात ब्लास्ट झाला, डोळ्याजवळ ब्लास्ट झाला किंवा डोळ्याच्या इथेच ब्लास्ट झाला किंवा रॉकेट आलं डायरेक्ट थेट इथे लागलं, भाजलं, तर मग काय करायचं? इथे ज्या इंजुरी होतात म्हणजे डोळ्यांच्या आसपास होणाऱ्या ज्या इंजुरी, डोळ्याच्या आसपास किंवा डोळ्याची इंजुरी कधीही निग्लेक्ट करायची नाही. ताबडतोब हॉस्पिटलला जाऊन डोळ्याच्या डॉक्टरांनाच दाखवण्याचा आग्रह धरूनच त्यांच्याकडनं सर्टिफाय करून घरी यायचं. कारण या इंजुरीज, त्या बर्न इंजुरीज म्हणजे ज्या डोळ्याच्या खाली मायन्यूट खडा जरी डोळ्यामध्ये आरपार गेला तरी त्याच्यामुळे डोळा जाऊ शकतो, जो बाकीच्या डॉक्टरांना कळणारच नाही की असं काही झालेलं आहे. इतक्या स्मॉल म्हणजे अशा फाईन सुद्धा इंजुरी डोळ्याला असतात आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो. आता जसं आपण फटाक्याचं बोललो तसं लोक खूप खातात गोड आणि डायबिटीस असते अशा लोकांना, तर अशा लोकांनी दिवाळीच्या वेळेस कशी काळजी घ्यायची? म्हणजे गोड तर खावंसं वाटतं आणि त्यांना जे काही बंधनं असतात ते पण, असं होतं का की ज्यांना डायबिटीज नाहीये पण अचानक गोड खाल्ल्यामुळे डोळ्यांचा त्रास होऊ शकतो दिवाळीमध्ये खास? मग कारण त्या वेळात मोठ्या प्रमाणावर गोड असतं. ज्यांना डायबिटीस नाही त्यांना, म्हणजे डायबिटीस म्हणजे साखर न पचवण्याची तो आजार असतो, तो क्षमताच कमी झालेली असते. त्यामुळे डायबिटीस नसलेल्या लोकांनी गोड खाल्लं तर फक्त वजन वाढू शकेल, बाकी डोळ्यांना वगैरे त्याचा त्रास विशेषतः काही होत नाही. आणि डायबिटीस असलेल्यांनी जर अति गोड खाल्लं असेल तर आणि डोळ्यांचे त्रास होत असेल तर त्यांच्यासाठी ते विषच आहे. आणि त्याच्यामुळे मग डायबिटीस रेटिनोपॅथी, जर त्यांना प्री एक्झिस्टिंग रेटिनोपॅथी असेल, डायबिटीसमुळे होणारे डोळ्याचे आजार असतील तर ते एक्झॅजरेट होतात आणि मग त्यांनी परमनंट अंधत्व, कायमचं अंधत्व होण्याचे प्रमाण जास्त वाढतं. काही डॉक्टर असा सल्ला देतात ते म्हणजे की आता दिवाळी झाली, आता तुम्हाला डायबिटीज आहे त्यामुळे तुम्ही फुल बॉडी चेकअप करून घ्या आणि त्याच्यामध्ये ते डोळे चेक करायला सांगतात, तर हे किती योग्य आहे आणि ते तसं करावं का? डायबिटीसच्या प्रत्येक पेशंटने डोळे चेक करायलाच हवेत, कारण
डायबिटीसचा जो टार्गेट ऑर्गन आहे ना, त्या सगळ्या शरीरातल्या सूक्ष्म रक्तवाहिन्या आहेत. डायबिटीसचं नामच आहे मायक्रो अँजिओपॅथी, म्हणजे सूक्ष्म रक्तवाहिन्यांचा आजार. त्या ब्रेनमध्ये असतात. डोळ्याचा पाठीमागचा पडदा हा ब्रेनचाच एक पार्ट आहे. हृदयात असतात, किडनीमध्ये असतात. तर हे ऑर्गन्स हे डायबिटीसचं टार्गेट असतं. ब्रेन किंवा हृदय किंवा किडनी आपण बाहेरनं पाहू शकत नाही. तर डोळ्याचा जो पाठीमागचा पडदा, ज्याला आपण रेटिना म्हणतो, त्याच्यामध्ये ह्या रक्तवाहिन्या असतात. डोळ्यात ड्रॉप टाकून डोळे डायलेट करून आपण तो रेटिना पाहतो. आणि रेटिनाच्या पाठीमागे पाहण्याची पण आता मशीन आली, त्याला ऑप्टिकल कोहेरन्स टोमोग्राफी, OCT म्हणतात. हे स्कॅन्स करून आपण डायबिटीसमुळे डोळ्याच्या पाठीमागच्या पडद्यावरती काही बदल होत नाहीत ना, हे चेक करतो. याचं कारणच हे असतं की जर इथे बदल सुरू असतील तर तेच बदल तुमच्या मेंदूमध्ये सुरू आहेत, तेच बदल तुमच्या हृदयामध्ये सुरू आहेत आणि किडनीमध्ये पण सुरू आहेत. अच्छा. म्हणजे त्यामुळे डायबिटीसचे डॉक्टर किंवा कुठलाही न्यूरोलॉजिस्ट, नेफ्रोलॉजिस्ट सांगतो की तुम्ही जाऊन डोळे चेक करा. त्याचं कारण आहे की डायबिटिक रेटिनोपॅथी, डायबिटीसमुळे होणारे रेटिनावरती दुष्परिणाम पाहून या. ते सुरू असतील तर याचा अर्थ शरीरामध्ये हा प्रकार सुरू झालेला आहे. हां, म्हणजे डोळ्यांवरनं लक्षात येऊ खूप शकतं. महत्त्वाचा तपास आहे. म्हणजे डायबिटीसच्या पेशंटने दर 6 महिन्याला हे करावंच असा माझा सल्ला राहील. किंवा आजकाल करतात, सगळेजण करतातच. दिवाळीमध्ये सर्वसामान्यांनी आपल्या डोळ्याची काळजी कशी घ्यावी, आणि महत्त्वाचं आहे ते म्हणजे आहारामध्ये काही काळजी घेण्याची आवश्यकता आहे का? गोड तर खातातच लोक, म्हणजे मी जास्त गोडावर भर देते कारण या काळामध्ये भरपूर गोड असतं किंवा दिलं जातं म्हणून. आणि आजकालच्या ह्या डाएट काळामध्ये मला वाटतं लोक जास्त गोड खात नसतील. आणि ज्यांना डायबिटीस आहे त्यांनी तर गोड खाऊच नाही, त्यांच्यासाठी ते विष आहे. त्याच्यामुळे त्या काळात डॉक्टर्सची अवेलेबिलिटी कमी असते आणि अचानक काही कॉम्प्लिकेशन झालं तर मग त्याचे दुष्परिणाम खूप जास्त सिव्हिअर किंवा ते भोगायला लागतात. त्यामुळं गोड खाऊ नये पेशंटने. डायबिटिक पेशंटने गोड कधीच खाऊ नये, दिवाळी असो किंवा कुठलाही सण असो. आणखीन एक आहे प्रश्न, तो म्हणजे की दिवाळीमध्ये अनेकदा वेदर बदललेलं असं, तर त्याच्यामुळे सुद्धा डोळ्याचा त्रास होत असतो. म्हणजे मग तुम्ही जसं कंजंक्टिव्हायटिस म्हटलात त्याप्रमाणे, पण हाच आजार मग कंटिन्यू राहतो. तर ते असं का होतं? जेव्हा हिवाळ्यामध्ये डोळ्यांना त्रास होतो, काहींची अशी तक्रार असते की हिवाळ्यात होतो आणि त्याच्यानंतर तो अनेक महिने किंवा काही काळानंतर तो कंटिन्यू राहतो. तर ते हवामानामुळे झालेल्या बदलामध्ये चांगले उपचार न घेतल्यामुळे आहेत, किंवा हवामानाशी कोपच होत नाहीये बॉडी म्हणून आहेत, की इतर काही कारण आहेत? दिवाळीमध्ये प्रदूषण खूप वाढतं, त्यामुळे त्या आजाराची सुरुवात होते. ॲलर्जी, कंजंक्टिव्हिटिस वगैरे म्हणून सुरू होतं. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण जेव्हा डोळे चोळतो ना, तेव्हा डोळ्यात बारीक जखमा होतात आणि त्यात इन्फेक्शन्स होत राहतात. जखम होते, इन्फेक्शन झालं, परत डोळा चोळला की ती जखम ताजी होते, आपण ड्रॉप्स टाकतच राहतो आणि ही सायकल सुरू राहते. आणि त्यामुळं काही पेशंटमध्ये हे प्रमाण, याचं ड्युरेशन वाढत जातं. असं काही फार काळ चालणारा तो आजार नव्हेच, पण त्याचं मूळ कारण प्रदूषण हेच आहे. तर आता आपण खरं तर डॉक्टरांकडनं जाणून घेतलेलं आहे, पण एक महत्त्वाची गोष्ट डॉक्टरांकडनं आपण समजून घेतली आहे ती म्हणजे की तुम्ही फटाके फोडता, तुमची मजा होत असते, दुसऱ्यांना मात्र त्याचा मोठा म्हणजे परिणाम भोगावा लागू शकतो. आणि विशेष म्हणजे जे लोक फटाके फोडता आहेत ते स्वतःच्या डोळ्यांची काळजी घेतात किंवा स्वतःच्या शरीराची काळजी घेत असतात, पण जे लोक तिथनं जात असतात किंवा मग फटाके फोडत असतील किंवा फोडता आहेत असं कळलं तर शक्यतो अशा काळामध्ये बाहेर पडू नका किंवा तिथनं जाऊ नका, मोठा त्रास होऊ शकतो. धन्यवाद डॉक्टर, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. तुम्हाला आजचा हा एपिसोड कसा वाटला हे नक्की कळवा. कमेंट बॉक्समध्ये याच्याबद्दलची माहिती लिहा आणि तुम्हाला जे प्रश्न पडलेले आहेत ते सुद्धा इथं नक्की कळवा. हा हेल्थ टॉकचा पॉडकास्ट पाहिल्याबद्दल धन्यवाद.